मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असाल तर सावध व्हा, कारण महामार्गाचं काम करणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी कामच असं केलंय की यमदूताचं काम सोपं झालंय। गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गानं 2010हून अधिक नरबळी घेतले। इतके बळी घेऊनही हा महामार्ग शांत झालेला नाहीये। यंदा मान्सून सुरू होऊन अवघे 20 दिवस उलटले नाही तोवर दुर्घटना घडण्यास प्रारंभ झालाय। गेल्या 8 दिवसात घडलेल्या या दुर्घटनांनी नरबळी घेतले नसले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नेमलेल्या कंत्राटदारांच्या कामांचा पर्दाफाश केलाय। याचाच परामर्श घेणारा गोवन वार्ताचा हा डिजिटल वृत्तांत। मुंबई ते गोवा या 450 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग 66चं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2010 साली सुरू केलं होतं। अर्थात प्रक्रिया सुरू केली आणि त्यानंतर एकूण 12 टप्प्यात हे काम करण्यासाठी प्राधिकरणानं विविध खाजगी कंपन्यांना विभागून कंत्राट दिलं। 2011-12 साली प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला। यंदा 2024 मध्ये तब्बल 12 ते 13 वर्ष उलटली तरी काम पूर्ण झालेलं नाहीये आणि कोट्यवधी रुपये जितकं काम झालंय त्याचाही फज्जा उडालाय। महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2023 मध्ये पावसाळी अधिवेशनात लेखी उत्तरात दिलेली माहिती तर हृदयाचा ठोका चुकवणारी होती। या महामार्गावर गेल्या 10 वर्षात 1685 भीषण अपघात झाले, त्यात 2010 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिले। यात गोव्यात घडलेल्या अपघातांचा उल्लेख नाहीये। यावरून हा महामार्ग म्हणजे यमलोकाकडे नेणारा महामार्ग आहे का असा प्रश्न निर्माण केला जातोय। निदान इतक्या यातना भोगल्यानंतर तरी सुरक्षित महामार्ग मिळेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती, पण परिस्थिती नेमकी उलटी झाली। गेल्या 8 दिवसातील या घटनांवर नजर टाकल्यावर तुमच्या हे लक्षात येईल। तारीख 17 जून 2024 चिपळूणच्या वाळफाटा येथे नव्याने बांधलेला उड्डाणपूल खचल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली। विशेष म्हणजे 2 महिन्यांपूर्वीच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। आता त्याचं दुरुस्ती काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे। तारीख 22 जून 2024 गोव्यातील पेडणे तालुक्यातील मालपे भागात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या कडेची संरक्षण भिंत कोसळली। ही घटना घडत असताना तिथून एक अल्टो कार जात होती, त्यातील 4 प्रवासी थोडक्यात बचावले। तारीख 23 जून 2024 महामार्गावरील चिपळूणजवळील परशुराम घाटातील संरक्षण भिंत कोसळली। डोंगर चुकीच्या पद्धतीने कापल्यानं गेल्या वर्षीही या घाटात पावसाळ्यात दरड कोसळली होती, त्यामुळे तेव्हाही हा घाट बंद करण्यात आला होता। यंदाही पावसाळा सुरू होताच संरक्षण भिंत कोसळल्याने एका बाजूची वाहतूक जुन्या मार्गावरून वळवण्यात आली आहे। तारीख 24 जून 2024 खेड तालुक्यातील कशेडी येथे महामार्गावरील बोगद्याला पहिल्याच पावसात 1-2 नव्हे तर 8 ते 10 ठिकाणी गळती लागल्याचं आढळून आलंय। हे पाणी रोखण्यासाठी ठेकेदाराकडून बोगद्यात पत्रे ठोकण्यात आले आहे, तरीही गळती थांबलेली नाही। कशेडी घाटाला पर्याय म्हणून 2 किलोमीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे। 2019 साली या बोगद्याचं काम सुरू झालं होतं। 5 वर्षांनंतर यंदा 3 महिन्यांपूर्वीच हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। आता गळती लागल्यामुळे तो बंद करण्यात आलाय। हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच अशाच सडेतोड बातम्यांसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या gowanwarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।